ऊस वाहतूक संघटनेच्या मागण्यांसाठी बोरी धरणात जलसमाधी आंदोलन। महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेने धाराशिव जिल्हाधिकारी यांना ऊस वाहतूक संघटनेच्या विविध समस्यांसाठी 20 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले। निवेदनात असं नमूद केलंय की ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असून शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही 20 वर्षापासून ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतो, परंतु अलीकडच्या काळात मुकादमाने फसवणूक केल्यामुळे आमचा ऊस वाहतुकीचा धंदा संपुष्टात येऊन ऊस वाहतूकदारांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। यावर साखर कारखानदारांची कोणतीच ठोस भूमिका घेतली नसून साखर कारखान्याने ऊस वाहतूकदारांच्या वरच 138/420 प्रमाणे गुन्हे दाखल केले। त्यामुळे ऊस वाहतूकदार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेकडून वारंवार शासनास कळवून देखील शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। नागपूर हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बबनदादा शिंदे, शशिकांतजी शिंदे यांनी अधिवेशनात विषय मांडून देखील त्याचा उपयोग झाला नाही। माढा तालुक्यातील एक ऊस वाहतूक ठेकेदाराचा मुकादमने निर्घृण खून केला। अशा घटना वारंवार घडू लागल्यात। अशी मुकादमाची मुजोरी वाढत चालली आहे, तर येथून पुढील काळात साखर कारखाना चालवणं अशक्य होईल। महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेच्या प्रमुख मागण्यात ऊस वाहतूकदारांना मुकादमनं फसवलंय। त्या मुकादमवर वाहतूक ठेकेदाराच्या तालुका पोलीस ठाणे येथून गुन्हा नोंद करण्यात यावा। ज्या मुकादमने वाहतूक ठेकेदाराला फसवलंय व साखर कारखान्याने त्या वाहतूक ठेकेदारावर गुन्हे दाखल केले, त्या सर्व वाहतूक ठेकेदाराच्या केसेसला जोपर्यंत मुकादमकडून वसुली होत नाही तोपर्यंत त्या केसेसला स्थगिती मिळावी। शासनाने मुकादमावर कडक कारवाई करून आमच्या रकमेची वसुली करून ती साखर कारखान्यास भरावी, आमची काहीही हरकत नाही। मुकादमाने फसवणूक केलेली शासनाने त्याच्या मालमत्तेवर बोजा चढवून आमची कर्जमाफी करावी। संबंधित साखर कारखाने, बँका, पतसंस्था, वित्त संस्थेकडून ऊस वाहतूकदारांकडून कर्जाची मागणीची स्थगिती द्यावी, अन्यथा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरण इथं जलसमाधी घेणार आहोत। कारण असं निर्दयी जीवन जगण्यापेक्षा मेल्याला बरं। कारण या उभ्या महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या व व्यावसायिकाचा कुणीही लोकप्रतिनिधी शासन नाही असं म्हणावं लागेल। निवेदनावर महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे सर्वेसर्वा राजू पाटील, सांगली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहन सोपान भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष रमजान कासिम इनामदार, सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप पुरुषोत्तम कटारे, बिभीषण सोपान कोकाटे, राजेंद्र गोरोबाब गोंडगिरे, किरण कालिदास कोकरे, आयुब जिलानी अन्सारी, सचिन श्रीमंत हिंगमिरे, इंद्रजित रघुनाथ कोळेकर, रणजित तानाजी नन्नवरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज। मी मोहन सोपान भोसले, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना महाराष्ट्र, जिल्हा धाराशिव, जिल्हाध्यक्ष असे नमूद करतो की आज दिनांक 19/7 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय गृहमंत्री साहेब, माननीय सहकार मंत्री साहेब, माननीय खासदार साहेब धाराशिव, माननीय आमदार साहेब तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले की आमच्या जी ऊस वाहतूक ठेकेदारावर जी शासनाकडून अन्याय होत आहे, 15 ते 20 वर्षापासून आम्ही ऊस वाहतुकीचा धंदा करतो, पण अन्याय असला सहन कधीच करणार नाही। तरी आमच्या विविध मागण्यासाठी आज 19/7/2023 रोजी निवेदन देण्यात आले। जर समजा ह्या निवेदनाची नाही दखल घेतल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बोरी धरण येथे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी जलसमाधी घेणार आहेत। तरी महाराष्ट्र शासनाने, जिल्हाधिकारी साहेबांनी याची ताबडतोब दखल घ्यावी। ही जी आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे, ही वेळ आमच्यावरली काढावी। तरी परत एकदा विनंती करतो शासनाला की ऊस वाहतुकीच्या विविध मागण्यासाठी ताबडतोब विचार करावा, नाहीतर आम्हाला स्वतःहून जलसमाधी घ्यावी लागेल। त्यात पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।